नमस्ते. मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिल्ली या ठिकाणी 23 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय ओबीसी या संस्थेच्या वतीनं एक मोठं जनआंदोलन उभारण्यात आलेलं आहे आणि या जनआंदोलनास जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित राहावे असं आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष तायवाडे साहेब यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. देशामध्ये जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि केंद्र सरकारनं या देशाची जातनिहाय जनगणना करावी असा निर्णय संसदेमध्ये घेतला आहे. असं असताना जनगणनेच्या कॉलममध्ये ओबीसीचा कॉलम नाही आणि हा ओबीसीचा कॉलम त्या जनगणनेमध्ये समाविष्ट करावा. तसेच UGC बिल आहे याची अंमलबजावणी करावी. ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय असावं आदी मागण्या घेऊन जंतर मंतरवर दिल्लीच्या एक संपूर्ण देशातून ओबीसी समाजाच्या संघटना एकत्र येत आहेत आणि ओबीसी या देशाचा एक घटक आहे. जवळजवळ 75% ओबीसी आहे आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीचा फायदा या ओबीसीला झालेला नाही. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि जवळजवळ 26 जानेवारी 1950 पासून या देशावर प्रजासत्ताक लोकशाहीचं राज्य आलं. असं असताना या देशातील जे काही शोषित आहेत, पीडित आहेत, ओबीसी समाजाचे मागासवर्गीय समाज आहे, या 12 पलुतेदार, 12 अरुतेदार, 346 महाराष्ट्रातील जाती आणि जवळ 3000हून अधिक संपूर्ण देशाचे जे काही जाती आहे या जातीमध्ये ओबीसी समाविष्ट आहे. आणि या ओबीसीला कुठेतरी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, कुठे व्यवसायामध्ये आरक्षण, कुठे राजकारणामध्ये आरक्षण मिळावं आणि त्या दृष्टीनं देशाच्या प्रभावामध्ये हा समाज यावा आणि या दृष्टीनं घटनेच्या 242-43 अन्वये यांना राज्यघटनेमध्ये अधिकार दिलेले आहेत, राखीव जागा दिलेल्या आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी गेल्या 78 वर्ष झाली तरी झाली नाही. आणि या संदर्भामध्ये काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत. आमचं सरकार जर आलं, इंडिया आघाडीचं सरकार जर देशावर आलं तर आम्ही ओबीसीना 27% प्रमाणे आरक्षण देऊ आणि या देशामध्ये जातनिहाय जनगणना करू अशी त्यांनी दिलेलं आश्वासन. आणि या केंद्र सरकारचे भारतीय जनता पार्टी जे आहे, जे मनोवादी आहे, त्यांनी आश्वासन दिलं की 2027 पासून आम्ही जनगणना करू. परंतु त्यांनी जातीय जनगणना हा कॉलम ठेवलेला नाही. जातीय जनगणनेचा कॉलम असल्यामुळं ओबीसीना ज्या काही जातनिहाय राखीव जागा त्या ठेवल्या जात नाही. न्यायालय ओबीसीचा डाटा मागते आहे आणि ओबीसीचा डाटा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार देऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसीच्या राखीव जागाचं प्रमाण किती ठेवावं याच्यामध्ये खोच निर्माण झालेली आहे आणि त्याच जो दृष्टिकोनातनं ओबीसीची जात न्याय गणना करावी अशी आग्रहाची मागणी या दृष्टीनं जनता करत आहे. आणि सरकारनं जनगणना करायचं आश्वासन दिलेलं आहे. पण तो कॉलम नाही, तो कॉलम त्याच्यामध्ये समावेश व्हावा आणि कुठेतरी जनतेचा रेटा, कुठे ओबीसीचा रेटा केंद्र सरकारवर लागावा. म्हणून तायवाडे साहेबांनी केलेलं जे आव्हान आहे त्या दृष्टीनं आपण एकत्र राहून दिल्लीला जंतर मंतरवर 23 मार्च रोजी जमायचा आहे. राखीव जागा ज्या 27% ठेवलेल्या आहेत ओबीसीला त्या मिळवण्यासाठी ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी 1931 साली जाती जनगणना केली आणि तेव्हापासून अजून केंद्रामध्ये असलेलं काँग्रेस सरकार की भारतीय जनता पार्टीचं एनडीए सरकार त्यांनी आतापर्यंत जात न्याय जनगणना केली नाही. आता जात न्याय जनगणना करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकारवर दबाव ठेवणं गरजेचं आहे. जात गणना झाली तर त्या जातीच्या अनुशेषाप्रमाणे हा निधी ठेवण्यात येईल आणि विकास होईल. आता 27% आरक्षण नाही, न्यायालयामध्ये आरक्षण नाही, न्यायालयामध्ये उच्च वर्गाचा बोलावाला आहे, केंद्र सरकारमध्ये बोलावाला आहे आणि कुठेतरी ओबीसीला
या ठिकाणी नोकरीचं रक्षण राहावं, कुठेतरी त्यांना राजकीय रक्षण राहावं, कुठे त्यांना व्यापार उद्यमासाठी एक बजेट निश्चित व्हावा. त्या दृष्टीनं आता ओबीसी जागृत होणं गरजेचं आहे. ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा DNA असं म्हटलं जातं आहे, पण वस्तुस्थिती तसं नाही. भारतीय जनता पार्टीची कहणे अलग कथनी अलग असं चाललेलं आहे. करणं वेगळं आणि सांगणं वेगळं आणि गुमराम केला जातो आणि या कुठेतरी अंकुश ठेवावा आणि या सरकारला जाग आणावी या दृष्टीनं संपूर्ण ओबीसी समाज ज्या 346 जातीमध्ये महाराष्ट्रात आहे आणि 3,500 जातीमध्ये देशामध्ये सर्वांनी एकत्र यावं. यातील तरुणांनी, ज्येष्ठांनी, विचारवंतानं सर्व एकत्र येऊन केंद्र सरकारला जात न्याय जनगणना करण्यास भाग पाडावं आणि ओबीसीचा कॉलम त्याच्यात समावेश करावा. या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.